आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। जागतिक पर्यटन स्थळाच्या वाटेवर खड्ड्यांचे साम्राज्य, साल्हेर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा साल्हेर किल्ला परिसर सध्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे चर्चेत आलाय। किल्ल्याकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गासह परिसरातील स्थानिक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसाचे साचलेले पाणी यामुळे नागरिक, शेतकरी तसेच पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। पावसाळ्यात त्या रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत असल्याचे चित्र समोर आले। रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे पाण्याने भरल्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही। परिणामी दुचाकीस्वार, चारचाकी वाहन चालक आणि एसटी सह इतर वाहनांना या मार्गावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी हा प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे। साल्हेर किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जोडलेला हा परिसर पर्यटक, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक आणि दुर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या परिसराला भेट देतात। मात्र किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची खराब अवस्था पाहता पर्यटन विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते, दिशादर्शक फलक आणि स्वच्छता, वाहतूक सुविधा यांचा विकास करणे गरजेचे असताना प्रत्यक्षात रस्त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। केवळ साल्हेर किल्ल्याकडे जाणारा रस्ता नव्हे तर पश्चिम पट्ट्यातील विविध गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचीही अवस्था जोरदार पावसामुळे खराब झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। पावसाळ्यात चिखल, पाण्याचे डबके आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करताना अडचणी निर्माण होत आहेत। विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दररोज या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत असल्याने खराब रस्त्यांचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे। आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा इतर वाहने वेळेत पोहोचविण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो, अशीही नागरिकांची चिंता आहे। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।